नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांची 426वी जयंती उत्साहात साजरी. सिव्हिल लाईन ठाणेदाराची दादागिरी वाढली. चहाच्या दुकानावर केली फेकाफेक. कारवाईकडे सर्वांचे लक्ष. केंद्रीय पर्यटन सचिव थॉमस यांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा. तिसऱ्या दिवशीही ट्रक चालकांचा संप सुरूच. महामार्गावर रास्ता रोकोमुळे वाहतूक झाली होती ठप्प. कारंजा ते अमरावती रोडवर द बर्निंग ट्रकचा थरार. आगीत लाखोंचे नुकसान. आता सविस्तर बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देत स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची 426वी जयंती जन्मोत्सव सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राज्यभरातून नागरिक सहभागी झाले होते. 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथे झाला होता. राजमाता जिजाऊ यांना आदर्श माता म्हणून केलेले कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी असून मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टीवर दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. तसेच जिजाऊ यांच्या राजवाड्यावर जन्मोत्सवाच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात आकर्षक रोषणाई व पारंपरिक पद्धतीने दिवे लागण करण्यात येते. सिंदखेड राजा येथे साजरा होणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सवात राज्यभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. जिजाऊंच्या राजवाड्यावर आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे नयनरम्य पुष्पवृष्टी करण्यात आली. जिजाऊ जन्मोत्सवाला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली. देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी कुठे जायचं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. देशाचे प्रधानमंत्री आहेत, पण महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी जबाबदार मंत्री महोदय सकाळी लवकर इथे पाठवणार पाहिजे होते, ही आमची अपेक्षा आहे. मा जिजाऊ साहेबांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं प्रचंड मोठ्या संख्येने जिजाऊ भक्त आज सिंदखेड राजामध्ये सकाळी पहाटेपासून रात्रीपासून दाखल झालेले आहेत. सर्वप्रथम या जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. आम्ही मा जिजाऊ साहेबांचं दर्शन घेतलं, त्यांना वंदन केलं आणि एक नवी प्रेरणा, नवी ऊर्जा आम्हाला लढाईला त्या ठिकाणी मिळाली. जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस ठाणेदाराद्वारे जर दादागिरी करून धमक्या देऊन शिवीगाळ केली जात असेल तर याला काय म्हणावे. एका चहा विक्रेत्याला शिवीगाळ करीत दादागिरी केल्याचा प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. ठाणेदार आणि चक्क फुटबॉलप्रमाणे खुर्च्या फेकल्याचे चित्र पाहून नागरिकही भयभीत झाले होते. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार सर्वसामान्य व्यवसाय करणाऱ्या नागरिकांवर दादागिरी करून वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे कायद्याचे रक्षकच जर दादागिरी करायला लागले तर त्याला काय म्हणावे आणि कुणाकडे न्याय मागावा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता कुठलीही चूक नसताना जवाहरनगर चौकातील एका चहाच्या दुकानात जाऊन ग्राहकांना शिवीगाळ करून बाहेर काढून दुकानात असलेल्या फर्निचरची तोडफोड करून नासधूस केली. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तक्रारीनंतर याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहूया या CCTV कॅमेऱ्याची झलक.
सिव्हिल लाईनचे ठाणेदार यांना विचारले असता असा कुठलाही प्रकार घडला नसून मी कोणालाही शिवीगाळ अथवा तोडफोड केली नसल्याचे त्यांनी सांगितले। केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेबाबतचा आढावा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे संचालक रोशन थॉमस यांच्या उपस्थितीत घेण्यात आला। यावेळी जिल्हा प्रशासनासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून अकोला जिल्हा कशा प्रकारे विकसित करता येईल याबाबत सुद्धा प्रशासनाने तयारी करावी असे प्रतिपादन थॉमस यांनी व्यक्त केले। यावेळी महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते। यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेसंदर्भात जिल्हास्तरावरील आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेण्यात आला। जिल्ह्यात बुधवारपासून ट्रक चालक संघटनांद्वारे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या संपामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। शुक्रवारी सर्व ट्रक चालक संघटनांद्वारे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। हिट अँड रन कायद्यातील बदलाबाबत बुधवारपासून स्टेअरिंग सोडो आंदोलन सुरू केल्याने वाहन चालक पुन्हा एकदा कायद्याच्या विरोधात एकजूट होऊन रस्त्यावर उतरले आहेत। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ अकोला जिल्हा मोटार मालक चालक संघटना, अकोला चालक संघटना, डिझेल पेट्रोल टँकर संघटना, टिप्पर डंपर असोसिएशन आणि लक्झरी चालक संघटना यांच्या वतीने अकोला शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। काळा कायदा चालणार नाही, हुकुमशाही नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी, काळा कायदा मागे घ्या अशी घोषणाबाजी करण्यात आली। या रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता विस्कळीत झाली होती। त्यामुळे रास्ता रोको करणाऱ्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केली। जोपर्यंत कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता। या आंदोलनाचा फटका केवळ अकोल्यातच नाही तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दिसून येत आहे। कारंजा ते अमरावती रोडवरील टाकळी फाट्याजवळ चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। या घटनेत ट्रकमधील मालासह ट्रक आगीत जळून खाक झाला आहे। त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले असून या घटनेमुळे मार्गावर एकच खळबळ उडाली होती। आज सकाळी कल्याण मुंबईवरून अमरावतीसाठी निघालेल्या ट्रकला कारंजा ते अमरावती रोडवर टाकळी फाट्याजवळ अचानक आग लागली। या चालत्या ट्रकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्यांनी ट्रकला थांबवून कारंजा नगर परिषद अग्निशमन दल यांना तात्काळ माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अग्निशामक पथकाच्या बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। मात्र तोपर्यंत ट्रकमध्ये बर्थडे केक साहित्य आणि लोखंडी चेअर असा लाखो रुपयांचा माल ट्रकसह जळून खाक झाले होते। या आगीवर नियंत्रण मिळवण्यास कारंजा नगर परिषद अग्निशमन दलाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। या आगीमुळे काही वेळाकरिता सदर मार्गावर धावपळ उडाली होती। अकोला शहरातील अग्रसेन चौकात असलेल्या जिजाऊ हॉलची दुरावस्था झाली असून जीर्ण झालेला जिजाऊ हॉल त्वरित दुरुस्त करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या परिसरात स्वच्छता करण्यात आली तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। अकोल्यातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृह असल्याच्या अभिमानात भर टाकणारी वास्तू असून शासनाच्या दुर्लक्षामुळे या सभागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। त्यामुळे सभागृहाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊ सभागृहात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। राजमाता जिजाऊंच्या नावाने बांधलेल्या सभागृहाचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा 19 फेब्रुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरात रथयात्रा काढण्यात येईल असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी दिली। अकोला शहरामध्ये जिजाऊंचा जे स्मारक आहे तो खरं म्हणजे शहराचा एक महत्त्वाचा अस्मितेचा आणि मानाचा मुद्दा असायला पाहिजे।
सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळींसाठी आणि सर्व पक्षाच्या स्त्रियांसाठी सुद्धा। पण गेली 20 वर्ष जिजाऊ स्मारकाची अत्यंत वाईट अवस्था आहे। जी किती वाईट अवस्था आहे हे आपण आत्ता पाहिलेलं आहे। आतल्या सगळ्या फरशा उखडलेल्या आहेत, आतमध्ये घाण केलेली आहे, त्याचे दरवाजे तुटलेले आहेत आणि बाहेरची ही अवस्था आपण सगळ्यांनी पाहिली आहे। गेले 20 वर्ष सत्तेत असलेल्या लोकांना, विशेषतः जे निवडणुका आल्यावरती फक्त जिजाऊंचा उल्लेख करतात, अशी लोक सत्तेत असताना सुद्धा त्यांना या स्मारकाकडे लक्ष देणं जमलेलं नाही आहे। त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊंना आदरांजली म्हणून आणि त्यांच्या सन्मानासाठी म्हणून जिजाऊ स्मारकाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती। ही मोहीम आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहोत। आज आम्ही बांधकाम खात्याला आणि शासनाला इशारा देतोय की 19 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी जर स्मारकाची डागडुजी केली नाही, नूतनीकरण केलं नाही, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे रथयात्रा काढली जाईल आणि अकोल्याच्या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक नागरिकाकडनं फक्त 5 रुपये मागणार आहोत, ज्याच्यातनं ह्याचं नूतनीकरण शक्य होईल। ह्याचा पुढचा निर्णय हा शासनाने घ्यायचा आहे। मला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांना जिजाऊ स्मारकाचं खूप महत्त्व वाटलं, जो आमचा सन्मानाचा मुद्दा आहे असं आम्ही मानतो आणि त्याच्यासाठी आज सर्वजण सफाईच्या मोहिमेमध्ये उतरले आहेत। जिजाऊ हॉलची झालेली दुरावस्था पाहता यात्रा काढून प्रत्येक नागरिकाकडून 5 रुपयांची देणगी जमा करून हॉलचे नूतनीकरण करण्यात येईल अशी भावना व्यक्त करण्यात आली। याबाबत शहरात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले असून आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले। यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्त परायण श्री शिरीष महाराज मोरे हे अकोल्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरांचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। मंदिरातील सुव्यवस्था पाहून त्यांचे मन भारावून गेले होते। हिंदवी स्वराज्य प्रवर्तक राष्ट्रमाता व राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जुन्या शहरातील शिवाजीनगर परिसरातील आई तुळजाभवानी मंदिरासमोर कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या कीर्तन सोहळ्याचे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज हरिभक्त परायण श्री शिरीष महाराज मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। ते आज अकोला शहरात आल्यावर त्यांनी सहकाऱ्यांसह सर्वप्रथम नगराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरांचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला। यावेळी हरिभक्त परायण श्री शिरीष महाराज मोरे यांनी मंदिराचे सौंदर्य व परिसराची स्वच्छता पाहून एक आगळीवेगळी अनुभूती मिळाल्याची भावना व्यक्त केली। अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील वाहनांची दुरावस्था झाली असून याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे। अग्निशमन वाहनाच्या पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लिकेज होत असून याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे। महापालिकेच्या अग्निशमन वाहनांची हालत दिवसेंदिवस खस्ता होत चालली असून काल सायंकाळी महानगरपालिकेच्या आवारात लागलेली आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन विभागाच्या वाहनातील पाण्याचे नोझल लीक असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत होती। आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर कमी तर नोझलमधून पाण्याचे लिकेज जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी बघितले। सदर प्रकार हा गंभीर असून महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत। अग्निशमन विभाग हा अत्यंत महत्त्वाचा व आपत्कालीन परिस्थितीसाठी मानला जात असल्याने येथील व्यवस्था अत्याधुनिक व सुविधायुक्त असणे गरजेचे आहे। मात्र आग विझवण्यासाठी जाणाऱ्या अग्निशमन विभागातील वाहनांची परिस्थिती दिवसेंदिवस खस्ता होत चालली असून या महत्त्वपूर्ण बाबींकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे। आपल्या विविध प्रलंबित मागणीकरता अंगणवाडी सेविकांचा गेल्या 1 महिन्यांपासून संप सुरू आहे। शासनाद्वारे सेवेतून काढण्याचे आदेश दिल्यानंतरही या अंगणवाडी सेविका आपल्या संपावर ठाम असून शुक्रवारी अंगणवाडी सेविका बालवाडी कर्मचारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी सेविका आपल्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत 4 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपावर आहेत। 1 महिन्याहून अधिक काळ लोटला तरी संप मिटला नाही की त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत। दरम्यान शासनाने बालकांना पोषण आहार वितरित न करणे,
अंगणवाडी सुरू न ठेवणे आदी गैरवर्तणुकीमुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन सेवेतून काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत। या आदेशाला न जुमानता अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच आहे। शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत अंगणवाडी सेविका व बालवाडी कर्मचारी युनियनने संप सुरूच ठेवला आहे। शुक्रवार 12 जानेवारी रोजी अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी भव्य मोर्चा काढला। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरू राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। आंदोलकांनी या मोर्चाबाबत माहिती दिली। आम्ही सुनीता पाटील आयटकचे जिल्हा अध्यक्ष अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेची आम्ही 4 डिसेंबर 2023 पासून या संपात उतरलेलो आहे। परंतु आमच्या कुठल्याही मागण्या या सरकारने मान्य केलेल्या नाहीये, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून लढाई करावी लागत आहे। आम्ही वारंवार आंदोलन करत आहे, धरणे आंदोलन करत आहे, पूर्ण महाराष्ट्रभर हे चालू आहे। आणि ज्याप्रमाणे आशा सेविकांना चॉकलेट देऊन यांनी चुपचाप बसवलं तसंच अंगणवाडी सेविकेची परिस्थिती आहे। अजूनही आम्हाला कुठलंच आश्वासन दिलेलं नाही आहे आणि आम्ही काय मागतो, फक्त आम्ही लेखी आश्वासन मागतोय, तेही आम्हाला देत नाही आहे। आम्ही खूप हे कष्ट करून इथपर्यंत आलेलो आहे, पण आमच्या याला मागण्याला काहीच वाव नाही आहे, या सरकारने काहीच देत नाही आहे। त्यामुळे आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आहे आणि रस्त्यावरची लढाई करत आहे। आमचं एवढंच मागणं आहे की आता तरी सरकारला जाग यावं आणि आमच्या मागण्या आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा, जेणेकरून आम्ही आमच्या मुलांच्या अंगणवाडीत जाऊन आम्ही आमचे कामं करू। आमची मुलं आमची वाट पाहत आहेत, परंतु या सरकारला काहीच अजून जाग येत नाही आहे। स्वामी विवेकानंदांची जयंती आज देशभरात साजरी होत आहे। विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत सहभागी झालेले अत्यंत आकर्षक देखावे सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होते। आज स्वामी विवेकानंद यांची जयंती संपूर्ण देशात युवा दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे। युवा दिनाच्या स्मरणार्थ ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। विवेकानंद जयंतीनिमित्त भारत विद्यालय मैदानातून स्वामी विवेकानंद शाळेतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या मिरवणुकीत हातात भगवे झेंडे घेऊन पुढे चालणारे विद्यार्थी तर लेझिम खेळणारे शालेय विद्यार्थी आणि स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देखावा या मिरवणुकीचे खास आकर्षण होते। भारत माता की जयचा जयघोष करीत ही रॅली पुढे सरकत शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत भारत विद्यालयाच्या मैदानावर पोहोचली। तिथे मिरवणुकीचा समारोप संपन्न झाला। पाहूया या मिरवणुकीची एक झलक। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालक संघटनांद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धडक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। देशाच्या विविध भागात हिट अँड रन कायद्याचा विरोध करण्यासाठी तीव्र आंदोलन होत आहे। ट्रक चालकांच्या विविध संघटनांद्वारे हिट अँड रन कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येत आहे। आपल्या शहरासह जिल्ह्यात सर्वच ट्रक चालक विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे। मूर्तिजापूर येथे सुद्धा आज उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर ट्रक चालक संघटनांद्वारे धडक मोर्चा काढण्यात आला। यामध्ये शहरातील अनेक ट्रक व इतर खासगी वाहन चालकांनी सहभाग घेतला। या कायद्यापासून सर्व ड्रायव्हर यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। हा जुलमी कायदा जर रद्द न केल्यास किंवा मागे न घेतल्यावर वेळोवेळी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन सुद्धा देण्यात आले। RRC न्यूज साठी अनवर खान, मूर्तिजापूर। केंद्र सरकारने हे जे हिट अँड रन कायदा काढलेला आहे ते कायदा विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आमच्या इकडचे ड्रायव्हर कोणी असो, लहान मोठे कोणती गाडी असो, अगर समजा आपल्याशी ऍक्सिडेंट झालेला आहे तर हे कायदा सर्व लोकांना लागू होते, फक्त ड्रायव्हर लोकांना नाही तर आपण जनरल लोकांनाही लागू होते। तर सर्व लोक 2 व्हीलर 4 व्हीलर ज्याच्याकडे असेल
त्याला सर्व लोकांना हे लागू होते. तो सर्व लोकांनी याला मदत करायची. हे सरकारच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. हे कानून आम्हाला मान्य नाही असं आम्ही सांगितलेलं आहे. तर आज आम्ही ते बीजेपी सरकारचा निषेध करत आहोत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांची 426वी जयंती उत्साहात साजरी. सिव्हिल लाईन ठाणेदाराची दादागिरी वाढली. चहाच्या दुकानावर केली फेकाफेक. कारवाईकडे सर्वांचे लक्ष. केंद्रीय पर्यटन सचिव थॉमस यांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा. तिसऱ्या दिवशीही ट्रक चालकांचा संप सुरूच. महामार्गावर रास्ता रोकोमुळे वाहतूक झाली होती ठप्प. कारंजा ते अमरावती रोडवर द बर्निंग ट्रकचा थरार. आगीत लाखोंचे नुकसान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.